आफ्टर मॅरेज किती वर्ष तुम्ही एकत्र होतात आणि त्यानंतर तू हा डिसिजन घेतलास की नवरा म्हणजे असं, बायको म्हणजे असं? तुझं रिलेशनशिप कसं होतं? कारण की लग्न झाल्यानंतर आज तू सिंगल आहेस. अरेंज मॅरेज होतं? हां, अरेंज मॅरेज होतं. आणि आय स्टील लव्ह दॅम. त्यांचं सतत म्हणणं होतं की तुम्ही दोघे बसून बोला, किंवा आता तिचं डिवोर्स केस चालू आहे त्यामुळे ती कामाला वेळ नाही देऊ शकणार. माझ्या घरी ना मला एक निनामी पत्र येतात. बरं, आता तू लाईफमध्ये पुढे आली आहेस खूप, परत रिलेशनशिपचा विचार नाही केला? नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशो शिनाली तुमच्यासोबत, आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे जी सतत हसतमुख असते, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. रंगभूमी, त्याच्यानंतर टेलिव्हिजन आणि सिनेमांमधनं तिने उत्तम भूमिका करत प्रेक्षकांना एंटरटेन केलेलं आहे. मोजक्या भूमिका केल्यात पण लक्षात राहणाऱ्या भूमिका तिच्या झालेल्या आहेत, आणि याबद्दल तिचं खरंच खूप कौतुक. आणि आत्ता मला हे कळालेलं आहे की दीप्तीच्या आईचं कॅट्रॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे, काकू घरी आहेत आणि घरातलं सगळं काम करून दीप्ती आत्ता इथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे. घरातलं सगळं काम करून दीप्ती इथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे, आणि तुम्ही म्हणाल की अरे वा, म्हणजे ही पण आपल्याप्रमाणेच ही घरामध्ये. ॲब्सोल्युटली, इट जस्ट दॅट माझं प्रोफेशन हे आहे, आणि आय एम प्रिव्हिलेज्ड की मला 9 ते 5 जॉब आत्ता नसल्यामुळे, किंवा आत्ता मी काय म्हणू, डिस्गाईज म्हणूयात आपण, की सिरियल चालू नसल्यामुळे आय कॅन अटेंड हर. आय एम द लकीएस्ट गर्ल, लकीएस्ट डॉटर. आईची सेवा करायला मिळणं. ती मला म्हणते की ताई मला लाज वाटते की मुलगी असून तुला माझी सेवा करायला लागते. म्हटली तू कुठल्या प्लॅनेटमधून येतेस? खरंच नाही, आयांचा हा बेसिक प्रॉब्लेमच असतो. त्यांना उगाच गिल्ट ट्रिपवरती जातात की आपल्यामुळे मुलींचं काम आपल्यामुळे सफर होतंय आणि मग त्यांना त्रास होतोय. करेक्ट. आणि ती सगळ्यात कम्फर्टेबल माझ्यासोबत आहे. मी तिला केलंय तसं. त्यामुळे आता असंही नाही होऊ शकत की नर्सिंग होम मध्ये ठेवलं तिला, कोणीतरी तिसरंच अटेंड करेल. अशक्य आहे. ती काहीच करणार नाही, ती डिप्रेशन मध्ये जाईल. आणि मी अत्यंत आनंदाने करते मग तिचं ते. मी तुझी एकदा पोस्ट पाहिली होती ज्याच्यामध्ये तू वपूंचा रेफरन्स दिला होता, आणि पिता आणि पती यामध्ये जे आहे ते फक्त एका व्हॅलेंटीचा फरक आहे. आणि खरं तर वडील जेव्हा मुलीला दुसऱ्याच्या घरी कन्यादान करत असतात तेव्हा त्या नवऱ्याने सुद्धा, त्या पतीने सुद्धा हा विचार करायला पाहिजे की ते आपण वडिलांप्रमाणेच काळजी घ्यायला पाहिजे. आणि अशी ती पोस्ट होती. वपू म्हणजे माझ्या इथे, कारण की आयुष्यातली फिलॉसॉफी जर कोणाकडनं शिकायची असेल तर ती वपूंकडनं शिकायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटते की काय थॉट होता तो, का तुला असं लिहावं असं वाटलं होतं? आय डोंट नो. आय थिंक आपल्या अनेक वर्षांपासून खूप वेगवेगळ्या पद्धतीचे टॅगलाईन्स आल्यात की नवरा म्हणजे असं, बायको म्हणजे असं, नणंद म्हणजे असं, बाबाच म्हणजे कर्ता पुरुष. तर मला असं वाटतं की ह्याच्या सगळ्या पलीकडे ना भावना खूप महत्त्वाच्या आहेत. लाईक मी जर त्याच्या जागेवर असेल तर, आणि जर मला असं काही झालं तर मला काय वाटलं असेल, ह्या बेसिक लाईनवर जर आपण जरी जगलो ना तरी मला असं वाटतं की सगळे रिलेशन सॉर्ट आउट होतील. यू डोंट हॅव टू बी कम्पॅटेबल. व्हॉट इज कम्पॅटेबल? नो वन इज कम्पॅटेबल. यू हॅव टू मेक इट वर्क. सो त्या पुरुषाला किंवा त्या मुलालाही वाटलं पाहिजे की ही मुलगी एक ज्या प्रोटेक्शनमधून आले किंवा ज्या एक वडीलधारी लोकांसोबत आली आहे तसं आपल्याला थोडंसं राहायला लागणार आहे. आणि सेम गोज विथ गर्ल. मी अजिबात या बाबतीत असं नाही म्हणलं मुलांचं अजिबात नाही, पण मला असं वाटतं की त्या भावना की वेअर शी कम्स फ्रॉम, काय तिच्यावर आघात झालेत, काय संस्कार झालेत. तुझं रिलेशनशिप कसं होतं? कारण की लग्न झाल्यानंतर आज तू सिंगल आहेस, तर ते कसं होतं ज्यामुळे तू आता हा विचार मांडताना, म्हणजे आता कम्फर्टेबल आहेस पण तेव्हा कदाचित नसेल? हो, ऑफकोर्स नाही. मी कधीच माझं पर्सनल लाईफ, म्हणजे जेव्हा मी आधी मॅरिड होते मी कधीच बोलले नाही आहे, बिकॉज आय लव्ह देम अ लॉट. अरेंज मॅरेज होतं? हां, अरेंज मॅरेज होतं. आणि आय स्टील लव्ह देम. सो त्यांच्या बाबतीत कुणीही बाहेर काही चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. सो इफ आय डोंट प्रोटेक्ट देम, नो बडी इज गोइंग टू प्रोटेक्ट देम. मी सेलिब्रिटी असल्यामुळे माझ्याकडे खूप पॉवर आहे. मी सांगण्याने खूप काही होऊ शकेल किंवा एकच बाजू मांडली जाईल, पण कशाला? सो मला ते आवडतं, थोडंसं प्रोटेक्टिव्ह असणं, थोडंसं कव्हर करणं. आणि आय थिंक आय वुड हॅव लव्ह टू सेव्ह द माय मॅरेज, पण ते नाही झालं. ते नाही होऊ शकलं. नाही झालं असं तुला वाटतं? आय डोंट नो. मे बी वी डिडंट गिव्ह इनफ टाईम टू इच अदर टू अंडरस्टँड ऑर ॲक्सेप्ट. जसं मी खूप लहानपणी मी कामाला बाहेर पडले, सो खूप लोकांसोबत राहण्याची मला सवय. मी सतत काम करत होते. सो काम इज माय पॅशन. सो मी कुठून आले हे त्या फॅमिलीला कळणं, किंवा मी सेलिब्रिटी म्हणून एक वेगळं
आहे आणि मी एक मुलगी म्हणून वेगळी आहे, तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्या जर मिक्स झाल्या तर कदाचित ते फेस करणं असू शकतं. आणि मी गुजराती आहे, माझं सगळं वेगळं आहे. तू इतकी सुंदर मराठी बोलतेस, कोणी म्हणणार पण नाही. पण आमच्या घरी म्हणत नाही, तर ऑल माय सिस्टर्स आर मॅरिड टू महाराष्ट्रीयन, सो आमच्याकडे असं काहीच नाही. मी स्वतःला मराठी मानते. पण मला सांग की आफ्टर मॅरेज किती वर्ष तुम्ही एकत्र होतात आणि त्यानंतर तू हा डिसिजन घेतलास? वी वर टुगेदर फॉर 2.5 to 3 years आणि मग ते ऑटोमॅटिकली जे झालं ते झालं. ऑफकोर्स नोबडी थिंक्स ऑफ इट की आय वॉन्ट टू सेपरेट, पण तुमच्याकडे इलाजच नसेल तर तुम्ही काय करणार? मी दीप्ती म्हणून माझ्या पॉवरमध्ये किंवा माझ्या कॅपॅसिटीमध्ये जितका शक्य असेल, आय ट्राय टू सेव्ह ऑर आय ट्राय टू नॉट सेव्ह, अंडरस्टँड की व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट नीड्स टू बी डन. पण मलाही ते कळायला माझा एक वेगळा वेळ लागतो ना. तुला 12 खडी पाठ होणं आणि माझी 12 खडी पाठ होणं ह्याच्यामध्ये डिफरन्स आहेच ना. सो असं नाही आहे की लग्नानंतर एका महिन्याभरात तुला सगळं कळलं पाहिजे किंवा वर्षभरात, 2 वर्षात नाही झालं तर मग कधीच होणार नाही. हे जे ह्या गोष्टींबद्दल मला जरा हे होतं की नाही इट डिडंट हॅव लाईक. पण तुझ्या त्या डिसिजनला घरच्यांचा सपोर्ट होता की तुला एकटीला त्यासाठी म्हणजे लढावं लागलं? बऱ्याचदा असं होतं की आपण जॉईंट फॅमिलीमधनं जेव्हा येतो आणि आपल्यावरचे जे संस्कार असतात कुठे ना कुठेतरी आपल्याला हे म्हटलं जातं आईबाबांकडनं की अंडरस्टँडिंग जी आहे ती फार महत्त्वाची आहे, ॲडजस्ट करून बघ, कदाचित ॲडजस्टमेंटमधनं वर्कआउट होऊ शकतात गोष्टी. तर असं सांगितलं गेलं होतं? डेफिनेटली. मला म्हणजे कानउघाडणी माझ्या घरच्यांनी कधीच फक्त माझी केली नाही. म्हणजे त्यांचं सतत म्हणणं होतं की तुम्ही दोघे बसून बोला काय व्हॉट इज लॅकिंग. त्यांचं असं म्हणणं कधीच नव्हतं की तुझं सगळं बरोबर आहे आणि त्यांचं चुकलंय. एव्हरी पेरेंट वॉन्ट देअर चाइल्ड टू बी हॅपी. करिअर पण सुरू होतं, करेक्ट? तेव्हा नव्हतं एवढं करिअर चालू माझं. ते माझ्याबद्दल खूप गैरसमज पसरवले गेले होते की दीप्तीला कामाची गरज नाही, नाव शी इज मॅरिड, शी डझंट नीड वर्क, किंवा ती आता मॅरिड आहे तर ती पूर्ण वेळ देऊ शकणार नाही कामाला. असे खूप रुमर्स पसरले होते. किंवा आता तिचं डिवोर्स केस चालू आहे त्यामुळे ती कामाला वेळ नाही देऊ शकणार. अरे आम्हाला वाटलं तू बिझी आहेस म्हणून तुला नाही विचारलं. असं खूप मी फेस केलं आहे. सो मग मला जे विचारलं गेलं, असं वाटतं की ते खरं उत्तर नसतं, ते त्यांनी दिलेलं त्यांचं एक्सक्यूज असतं. म्हणजे कदाचित त्यांनी तुला काम दिलं नाही आणि आता जेव्हा तू समोर आली आहे तर त्यांना ते कसं हँडल करायचं. कधी असं असतं ना की तुमचं पर्सनल लाईफ डिस्टर्ब असेल पण तुमचं प्रोफेशनल लाईफ चांगलं चालू असेल, तुम्हाला एक बॅलन्स, एक आधार राहतो, तुम्ही त्याच्यातून पटकन बाहेर निघू शकता. तेही माझं नव्हतं. त्यामुळे दोन्हीकडनं डाऊनफॉल असेल तर मला असं वाटतं की सगळं सुटत चाललंय. आता तू लाईफमध्ये पुढे आली आहेस, खूप परत रिलेशनशिपचा विचार नाही केला? मी ह्या सगळ्यातून खूप एक्झर्ट झाले होते. म्हणजे एक तर माझा स्वभाव असा आहे की मला एखाद्या माणसाच्या, माझ्या मनात कोणासाठी घर व्हायला खूप वेळ लागतो. आय एम व्हेरी हार्ड नट टू क्रॅक. आता पुन्हा त्या रिलेशनशिपमधनं बाहेर येण्याची एक वेगळी प्रोसेस असते सोनाली. नोबडी अंडरस्टँड्स दॅट. ते म्हणतात एवढं काय, खूप जणांचे डिवोर्स होतात. बट आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनलेलो आहोत ना. तर मला जर कोणाला आपल्या मनात घर करायला इतका वेळ लागत असेल तर काढायलाही तितकाच वेळ जाईल. आणि इट टेक्स युअर टाईम, इट टेक्स युअर मेंटल, फिजिकल, ऑल द एक्झर्शन हॅपन्स. अँड मग ते असं वाटते की नको यार, आय एम हॅपी अलोन. आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनीबडी एल्स. आय डोंट वॉन्ट टू गेट हर्ट अगेन. ज्योतिष विद्या तू शिकतेस तर भविष्याबद्दल नेहमीच आपल्याला एक प्रकारची उत्सुकता असते, क्युरिओसिटी असते. उद्या काय होणार आपल्यासोबत हे जाणून घ्यावंसं वाटतं. पण असं म्हणजे माझ्या बाबतीत मला सांगितलं की डिटेलमध्ये नाही जाणायचं, मला टीझर मिळाला तरी चालेल असं असतं. तुझ्या बाबतीत काय सीन आहे की काय सांगितलंय ज्योतिष विद्येमध्ये तुझ्या बाबतीत आणि ते खरंच झालंय? ज्योतिषविद्येमध्ये आधी तर तुमची पत्रिकाच बघितली जाते. तुमचं लग्न जी पत्रिका आहे ती बघितली जाते. त्याच्यातल्याच ग्रह तुम्हाला सगळे सांगत असतात की मी इथे बसलोय म्हणजे मी तुझं ह्याची वाट लावणारी किंवा हे ह्याच्यातून मी प्रोटेक्ट करणार. ते फक्त तुम्हाला बेसिक धागा कळला तर वर्किंग हार्ड ऑन युअर सेल्फ, इंटरनल अँड एक्सटर्नल, इज अनअवॉइडेबल. नो मॅटर तुमची राजयोग असू दे किंवा तुम्ही अत्यंत राजाच्या घरात जन्माला गोल्डन स्पून असला तरी सुद्धा तुमचं ग्रह तुमच्यासाठी काम करत असतात. तुम्हाला जर माहिती असेल बेसिक ग्रहांमुळे की तुम्ही कसे आहात, तुमचं टेम्परमेंट काय आहे, व्हॉट इज लाईफ गोइंग टू बी, टू हार्ड ऑर टू इझी, त्याप्रमाणे तुमचे डिसिजन्स तुम्ही करिअरचे घेऊ शकता. तुझ्या बाबतीत असा कुठला निर्णय घेतलास तू की तुला हे सांगितलं गेलं होतं की म्हणजे की हे तुझ्या बाबतीत होऊ शकतं आणि ते खरंच घडलं, असं झालंय काही? त्यापेक्षा मी तुला एक वेगळी गंमत सांगते सोनाली. माझ्या घरी ना मला एक निनामी पत्र येतात. बरं.
त्याच्यावर कुठेतरी ज्योतिषींचं नाव आहे, त्यांचा पत्ता नाही, काही नाही. आणि ते दर आठवड्याला मला ते एक मोठं पत्र येतं ज्याच्यात असं सांगितलेलं असतं की दीप्तीचं हे चाललं आहे, दीप्तीने हे करू नये, दीप्तीसाठी मुंबई चांगली नाही, दीप्तीसाठी हे चांगलं नाही, लोक तिचा फायदा उचलतील, तिने पुण्यातच शिफ्ट झालं पाहिजे, असे मला सतत लेटर्स येतात. आणि मला मी त्याला कधीच जुमानलं नाही, पण माझे आई बाबा तसे सेन्सिटिव्ह आहेत. कोणाकडनं येतं? सम ज्योतिषी, रॅन्डम ज्योतिषी, आय डोंट नो, ते मोठेही असतील, पण ते सगळं टाईप केलेलं असतं त्यामुळे हँडरायटिंग कळत नाही. ते स्टिकरनी पत्ता फक्त माझा लिहिला असतो, फ्रॉम ते लिहिलेलं नसतं. त्यामुळे खूप मध्ये असा उहापोह झाला होता की अरे काय चाललंय हे. आणि हळूहळू मी सुरुवातीला नाही घाबरले, नंतर असं झालं की दरवेळेला तेच आणि त्याहून जास्त पुढे डिटेलमध्ये लिहिताय तर काय होतं ना, सांगून तू बावडेस म्हणलं एक पॉईंट नंतर नाही रे मला कळत नाही त्यातलं, मला तुम्ही बिलीव्ह व्हायला लागतो ना, तसं होतं ते सायकोलॉजिकली. तर मला हे माहिती, मी मुंबई नाही सोडू शकत, ती माझी कर्मभूमी आहे. पण मी डेफिनेटली आता जसं मी सिरियल करत नाही तर मी पुण्यात असते, मी घरी असते, घरची कामं करते, पण तो बॅलन्स मी माझा अनुभवाने शिकेन. पण त्याची मला भयंकर नंतर असं झालं होतं की आईबाबांवर त्याचा जास्त परिणाम होतोय की काय. मग मी नंतर खूप काउन्सिलिंग केलं घरच्यांचं की तुम्ही हे लक्ष देऊ नका या गोष्टींकडे. आणि काय होणार आहे, माझं दरवेळेला आयुष्य चांगलंच असलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? चांगलं असलं असतं तर माझा अभिनय इतका चांगला झाला नसता. जर अनुभव मला जसे वाईट येत जातील तसं तसं माझं कामही चांगलं होत जाईल असं मला वाटतं. त्यातून शिकायलाच पाहिजे. हू हॅज लेड अमेझिंग लाईफ. आज विराट कोहली सुद्धा बॅड पॅच चालू असतो, कुणाचाहीच तुम्ही काही नाही सांगू शकत आहे. आणि जे व्हायचंय मी सक्षम आहे. मी घरच्यांना हे सांगते की माझं वाईट झालं तरी माझ्या अकाउंटला लिहा, माझं चांगलं झालं तर तुमच्या आशीर्वादाने माझ्या अकाउंटला लिहा. पण ते लेटर येणं आता बंद झालं का? आता बंद झालं. म्हणजे की थँक गॉड बंद झालं. शोध घ्यावासा नाही वाटला तुला? नाही, काय घेणार शोध. आणि ऑलरेडी आपल्या आजूबाजूला इतकी व्यवधान व्यक्ती होती जी कदाचित तुला हे म्हणजे तेव्हा खूप मी हे लावले की कोण असू शकेल, कोणाला माहितीये की आता माझं हे चाललंय. काही डिटेल्स असे होते की मला वाटतं की मी ज्यांना शेअर करते बहुतेक त्यांच्या थ्रू जात आहे का. मी विचारलंही माझ्या नातेवाईकांना की कुणी त्या ह्या नावाच्या ज्योतिषाकडे कधी गेलं होतं का, माझी पत्रिका घेऊन गेले होते का, किंवा माझा जो बॅड पॅच, डिवोर्स आणि डिप्रेशनचा चालू होता तेव्हा नाही, नंबर पण नव्हता. त्यांचं नाव होतं फक्त, नंबर नव्हता. मी गुगल केलं, काही सापडत नाहीये. सो दिस इज समथिंग व्हेरी, मला असं म्हणून वाटतं की फक्त ज्योतिष इट इज तुमचं काही होऊ शकतं. मी हाही विचार केला की कदाचित फॉलो करूया, आपल्या चांगल्यासाठी असेल. पण आता मला त्यालाही वेळ लागेल. माझं तर नेहमी म्हणणं असतं सल्ला देणं सोपं आहे, पण ते तुमच्या अंगीकारण त्याला वेळ, आणि चांगलं वाईट हे नंतर ठरवेल. एकच लाईफ आहे, वी कांट हेल्प इट. आणि ज्योतिषीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला कळलं जरी शेवटी युअर लाईफ इज गोइंग टू बी अ इंडिपेंडेंट अलोन लाईफ. सो फेस इट. मला फेस करायला तर खूप शिकवलं आहे माझ्या अनुभवाने. त्यामुळे मला असं वाटतं की दॅट इज व्हॉट इट इज, पण मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज दीप्तीच्या आयुष्यातील खूप गोष्टी तिने सिक्रेट न ठेवता तिने त्या ओपन केलेल्या आहेत. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं. थँक्यू सोनाली, थँक्यू सो मच.